नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बघणार आहे पफ स्लीव्जची कटिंग। आता माझ्याकडे आहे हे ऑलरेडी कटिंग केलेले स्लीव्ज आहे। आपली 3/4 स्लीव्ज आहे, म्हणजे आपण कोपरापर्यंत शकतो ना भाई, ती आहे। तर आता हे काय करणार आहे आपण, ह्या रेडीमेड स्लीव्जवरूनच माप टाकून आपण पफ स्लीव्ज घेणार आहे। आपण पफ स्लीव्जसाठी दुसरं माप टाकणार नाही आहे, ह्याच्यावरूनच टाकणार आहे। आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे पफ स्लीव्जची। तर आपण काय करणार आहे, हा पेपर आहे, डबल फोल्ड पेपर आहे। हा पेपरच्या डबल फोल्डची जी बंद बाजू आहे ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आपण। आणि ह्याच्यावरती ही स्लीव्ज ठेवून अशा पद्धतीने ह्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने असं असं हे असं आपण हे ड्रॉ करून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने ड्रॉ केलेलं आहे। आपली ही साधी स्लीव्ज आहे। तर आता आपण ह्या साध्या स्लीव्जवर पफचं माप घेणार आहे, पफ स्लीव्जचं। तर आता कोणाला पफ मोठा पाहिजे असतो, कोणाला छोटा पाहिजे असतो, ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरून घ्यायचा आपण। जर जास्त मोठा पाहिजे असेल तर 5.5-6चं माप घेतलं तरी चालेल। आणि छोटा पाहिजे असेल, म्हणजे 2 ते 3 चुन्या पाहिजे असतील, तर आपण माप घेणार आहे 4.5चं। तो 4.5 आपल्या साध्या स्लीवच्या बॉर्डरपासून आपण हे 4.5चं माप टाकतोय। ह्याची रुंदी आपण घेणार आहे 3ची। हे 3 रुंदी घेतोय आपण 3। आणि ही सरळ लाईन आपण ड्रॉ करतोय अशी। आता मी इथं आकार देणार आहे, म्हणजे आपल्याला जो कर्व द्यावा लागतो पफ स्लीव्जला तो मी देणार आहे। असा इथून असा असा अशा पद्धतीनं इथं आतला आकार आपण देऊन घ्यायचा आहे अर्ध्या इंचावर। हे अशा पद्धतीनं ही तयार आहे आपली पफ स्लीव्ज। मी तुम्हाला आता कट करून दाखवते कसं होतंय ते बघूया आपण। हे बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली पफ स्लीव्जची बाही। आता ह्याच्यात काय करायचं, आपण आपला पफचा आकार जिथं संपतो आणि आपली साधी स्लीव जिथून सुरू होती तिथं आपण एक कट मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला वरती प्लेट्स करताना अडचण येत नाही। हे अशा पद्धतीनं आणि सेंटरवर एक छोटासा कट मारायचा असा। आता हे तयार आहे पफ स्लीव्ज। आता ह्याच्यामध्ये आपण इथून चुन्या घालणार, इकडं तोंड करून, इकडच्या घालणार, इकडं तोंड करून, अशा तरच असा गोल पफ छान येतो। हे बघा कशी आहे, सर्वात सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। साध्या आपल्या स्लीव्जवरून आपण जी साधी कटिंग करतो त्याच्यावरून आपण ही पफची स्लीव कटिंग करतो एकदम सोप्या पद्धतीनं। कशी वाटली बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।